नमस्कार, फुलेज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। जर तुम्हाला आमच्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर खालील सबस्क्राइब बटनावरती क्लिक करा आणि सबस्क्राइब करा। मी अंजली हुले आज तुम्हाला दाखवणार आहे वजरी, तेही एकदम झटपट आणि टेस्टी अशी। चला तर मग करायला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य, प्रथम अर्धा किलो वजरी जी आपण स्वच्छ पाण्याने गरम पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 टेबलस्पून मिरची पावडर आहे, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टीस्पून हळद, लसूण आणि आलं, कांदा आणि कोथिंबीर। कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेऊन त्यात आपण एक तमालपत्र घालून घेतलेला आहे। आता त्यात कांदा ॲड करून घेऊया। कांदा चांगला आता आपण परतवून घेऊ। त्यात थोडंसं हिंग घालून घेऊया। आता आपला कांदा चांगला परतवून झाला। आता आपण त्यात आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं हिरवं वाटण त्यात घालून घेऊया। आता आपण ते व्यवस्थित सगळं पुन्हा एकदा परतवून घेऊया। आता त्यात 1/4 टीस्पून हळद घातलेली आहे आणि ती सुद्धा आपण चांगली परतवून घेऊया। आता त्यात 2 टेबलस्पून मिरची पावडर घालून घेऊया। आता ती सुद्धा आपण चांगली एकदा परतवून घेऊ। ती परतवून झाली की त्यात आपण गरम मसाला घालून घेऊया आणि आता हे चांगलं आपण तेल सुटेस्तोवर परतवून घेऊया। आता आपला मसाला चांगला परतवून झाला आहे। आता आपण त्यात ही 6 शिट्ट्या काढून घेतलेली वजरी, एक्स्ट्राचं पाणी काढून ती आपण त्यात मसाल्यामध्ये घालून घेऊया। सगळं एक्स्ट्राचं जे पाणी असेल त्यातलं ते काढून व्यवस्थित हाताने दाबून त्यात घालून घेऊया। आता आपण पुन्हा एकदा त्या मसाल्यामध्ये ती वजरी व्यवस्थित परतवून घेऊ, जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित मसाला त्या वजरीला लागेल। आता आपलं चांगलं परतवून झालं आहे। आता आपण त्यावरती झाकण ठेवून वाफेवर चांगलं शिजवून घेऊया। पण झाकण काढून घेऊन पुन्हा एकदा परतवून घेतलं आहे, जेणेकरून खाली लागू नये। आता पुन्हा एकदा आपण त्यावरती झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घेऊया। आता 5 ते 10 मिनिटांनंतर आपण झाकण काढून पुन्हा एकदा परतवून घेतलेलं आहे। वजरी शिजायला वेळ लागतो। आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून घेऊया। 5 ते 10 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेतलं आहे। आता त्यात आपण मीठ ॲड करून घेतलेलं आहे। आता आपण ते व्यवस्थित परतवून घेऊया। तुम्ही थोडंसं त्यात पाणीसुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून ती वजरी चांगली शिजेल। आता पुन्हा 10 ते 15 मिनिटांसाठी आपण त्यावरती झाकण ठेवून देऊया। 10 ते 15 मिनिटांनंतर आपण झाकण काढून पुन्हा एकदा परतवून घेऊया व्यवस्थित। आता आपली ही वजरी स्वादिष्ट आणि खूपच टेस्टी अशी ही वजरी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता, खूपच मस्त अशी लागते। ती आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा अशीच वजरी घरच्या घरी तयार करा आणि आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते। आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनावरती क्लिक करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।